आज आपल्या मळ्यामध्ये एक आंब्याचं झाड लावायचं होतं आणि आंबा लावायचं अध्यक्षपद आमच्या मम्मीकडं होतं, कारण मम्मीच्या अंडर सगळं काम चालू होतं आज मळ्यामध्ये. कारण लावायचं होतं आपल्याला आंबा, केशरी आंबा. तर आंब्याला मी खड्डा-बिड्डा घेतला. मम्मीला म्हणलं, "आण मग काय झाड." मम्मीनं झाड-बीड आणलं. आता झाड आणलं म्हणले हो मम्मी, मग काय मम्मीला सगळं माहिती आहे झाडं-बिडं लावायचे कामं नाही का. मग मम्मीनं पिशवी-बिशवी काढून घेतली. आता मम्मीचं जर यायचं म्हटलं ना मळ्यामध्ये तर सगळं साहित्य-बिहित्य सगळंच राहतं. म्हणजे ते कापायला खुरपं, कुदळी, झाड लावायचं म्हणलं खाली मीठ टाकत्या नाही का, मग मीठ-बीठ सगळं आणलं मम्मीनं. मग काय मीठ-बीठ टाकून घेतलं आणि झाड उभं केलं. आता आपण झाड लावताना आहे ना बांधाच्या कडाला लावलं का म्हणजे फाटा करताना आपल्याला वावराला पण नाही का म्हणजे अडचण नाही आली पाहिजे. मग आपण ते बांधामध्ये झाड लावलं आणि ते बांध आपल्या म्हणजे बांधाच्या खाली आपलं वावर आहे आणि वरती पण आपलंच वावर आहे ना. त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही आपल्याला झाडाचा पण नाही का. आता 2-3 दिवसापासून आज झालंय सारखी बुरबुर चालू आहे. एक तर मोठा पाऊस पण येईना आणि थांबा ना पण. आता बुरबुर चालू असल्यामुळं बाकी मळ्यामध्ये आपली कामं बंद आहे. म्हणजे फवारे-बिवारे मारायचं काही टेन्शन नाही. मग काय फक्त गायांचं चाऱ्याचंच काम आहे आपल्या मागं. तर मग आता चाऱ्याचं काम म्हणलं अस्मिता कापू राहिली घास आणि मग मी तोडू राहिली मिरच्या आणि माझे काम होतं गिन्नी गवताचं. मग मी गिन्नी गवत वगैरे तोडून आहे ना आपला ट्रॅक्टर लोड. आज आमच्यासोबत आमची मम्मी पण मळ्यात आली होती. तर कशासाठी तर याच्यासाठी. तर झालं मित्रांनो असं, आज आपल्या मळ्यामध्ये एक आंब्याचं झाड लावायचं होतं. आता ते आंब्याचं झाड आणलं कुठून ते गुजरातवरून. मम्मी आणि पप्पा जेव्हा गुजरातला गेलते ना तेव्हा गुजरातवरून येते आंब्याचं झाड आणलं. आता ते आंब्याचं झाड आणलं म्हणलं ती लावायची जबाबदारी होती माझी आणि मम्मीची. मग मम्मी मी गेलो मळ्यात झाड लावायला. आता झाड लावायचं म्हणलं मम्मी तर फुल तयारीमध्ये होती. मीठ कुदळी बिदळी काय लागायचं सगळं सामान बिमान घेऊन ओके मध्ये. काय झाड बीड लावून झालं मग गेलो की गवत तोडायला. बायको चालू होतं घास कापायचं काम आणि मग मम्मी होती सोबत. मग मम्मीने मिरच्या तोडल्या. आता आपलं गिन्नी गवत पण असं रागात झालं ना डायरेक्ट 10-15 फूट वाढलेलं आहे आणि 7-8 कावळ्या तोडल्या डायरेक्ट ते जर ओव्हरलोड होऊन जातो. ते गिन्नी गवत तोडायचं जर म्हणलं ना तर अंगावर असे काटे येत्या कारण असे हात कापाते आणि आमची बाईसाहेब तर गिन्नी गवत कापाय नाहीच म्हणते. तुम्हीच कापा म्हणते.